आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळात नवी ऊर्जा संचारित झाली असून इंद्रजित जीवा गावित यांची संचालक म्हणून निवड झाली आहे। त्यांच्या नियुक्तीने आदिवासी विकास क्षेत्रात नव्या दिशा व गती मानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। इंद्रजित जीवा गावित हे आदिवासी समाजातील युवकांसाठी उपजीविका, शिक्षण, शेती व व्यवसाय विकास यांसारख्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांच्या अनुभवाचा लाभ आता राज्यभरातील आदिवासी विकास योजनांना मिळणार आहे। महामंडळाच्या विविध उपक्रमांना गती देणे, स्वसहाय्य गटांना प्रोत्साहन, वन उत्पादनावर आधारित उद्योग विकास आणि रोजगार निर्मिती हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख प्राधान्यक्रम असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक स्तरावर या निवडीचे स्वागत होत असून आदिवासी विकास क्षेत्रात सकारात्मक बदलांना चालना मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे। आज महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचा निकाल लागला आणि या महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातून म्हणजे 2 जागा निवडून द्यायच्या होत्या। ह्या 2 जागेवरती गोकुळ झिरवाळ आणि इंद्रजित गावित असे 2 उमेदवार निवडून आले। फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि 16 वर्षापूर्वीपासून महामंडळाची निवडणूकच कधी झाली नव्हती, ती ह्या वेळेस झाली आणि चांगल्या प्रकारची मतं मिळवून इथं महामंडळावरती आपल्या तालुक्यातून प्रतिनिधी गेलेले आहेत। महामंडळाच्या सोसायट्या, आदिवासी विकास सोसायट्या डबघाईस आलेल्या आहेत, बऱ्याचशा अवसायात निघालेल्या आहेत, सेक्रेटरीला पेमेंटसुद्धा मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे नौजवान उमेदवार निवडून दिलेले आहेत, अपेक्षा आहे की महाराष्ट्राचं हे महामंडळ हे योग्य दिशेने प्रगती करेल आणि सोसायट्या शेतकऱ्यांसाठी काही काम करतील, अशा प्रकारचं काम या महामंडळामार्फत केलं जाईल आणि त्याच्यासाठीच आपण हे महामंडळाचं इलेक्शन लढलो आणि त्याच्यात आपण यशस्वी झालेलो आहोत। मतदारांचे आणि आदिवासी जनतेचे मनपूर्वक आभार मानतो। आज जे काही आदिवासी विकास महामंडळाचं इलेक्शन झालं, त्या इलेक्शनमध्ये माननीय नामदार झिरवाळ साहेब, मंत्री आणि कॉम्रेड जे.पी. गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभं होतं, त्या पॅनलमध्ये मी, इंद्रजित गावित आणि गोकुळ झिरवाळ असे 2 उमेदवार होतो आणि साधारण नाशिक जिल्ह्याच्या 163 मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलो। त्यामध्ये मतदारांनी भरभरून या ठिकाणी मतदान दिलं आणि नक्कीच ह्या आदिवासी भागामध्ये महामंडळामार्फत भात खरेदी असेल किंवा इतर आदिवासी शेतकऱ्यांचं शेतातील जे धान्य असेल ते महामंडळामार्फत खरेदी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते वेळीच खरेदी झालं पाहिजे आणि योग्य भावाचा हमी भाव आणि बोनस हा त्यांना वेळोवेळी ह्या ठिकाणी मिळाला पाहिजे। ज्यावेळेस माल विकतील त्याच्याच वेळेस म्हणजे मोबदला पण मिळायला पाहिजे। त्याचबरोबर सोसायटीचे काही जे सचिव आहेत, त्या सचिवांना पण 10-20 वर्षापासून या ठिकाणी कुठलाही असा पगार नाही, काहीच नाही, कागद घ्यायला पण त्यांना पैसे नाही, त्यांना पण शासन दरबारी आदिवासी विकास महामंडळामार्फत कुठेतरी 5-10 हजाराचा त्यांना पगार चालू व्हावा आणि त्यांचं पण या ठिकाणी म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी महामंडळामार्फत उपलब्ध करून देऊ आणि परत एकदा आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी, मतदारांनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा।